महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या कानबाई मातेचा उत्सव धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। रविवारी वाजत गाजत आगमन झालेल्या कानबाई मातेची रात्रभर पूजा अर्चा आणि आरती करून भक्तिभावाने जागर करण्यात आला। या उत्सवासाठी शहरासह ग्रामीण भागातही बाहेर गावाहून आलेले नातेवाईक जमलेल्याने सर्वत्र चैतन्याने आणि उत्साहाने वातावरण होते। पूजा विधीनंतर देवीला रोजचा नैवेद्य दाखवण्यात आला। सोमवारी सकाळपासूनच शहरात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली। डोक्यावर देवीची सुशोभित मूर्ती घेऊन महिला मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। यावेळी कानबाई मातेच्या अहिराणी गाण्यांच्या तालावर महिलांनी फेर धरत आणि गरबा खेळत आपला आनंद व्यक्त केला। शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। सालाबाद प्रमाणे यावर्षीही पांझरा नदी पात्रात कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले। शहरातील स्वामी समर्थ मंदिर, शिवाजी रोडवरील पाताळे घाट तसेच अग्रवाल भवन येथील घाटांवर विसर्जनाची सोय करण्यात आली होती। विसर्जनासाठी पांझरा नदीच्या काठावर हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला होता। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।